नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। खुश खबर आहे मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तर शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की कोणाकोणाचे कर्ज माफ होणार आहे, चालू कर्ज सुद्धा या ठिकाणी माफ होणार आहे किंवा नाही, थकीत कर्ज कधीपर्यंतचे माफ होणार आहे, किती रुपयापर्यंतचे माफ होणार आहे, या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आता नवीन पोर्टल तयार करण्यात आलेले आहे। त्या नवीन पोर्टलवर या ठिकाणी माहिती भरण्यात येणार आहे आणि तशा बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर मग कोणकोणत्या बँका या ठिकाणी पात्र आहेत त्याविषयी सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आता 30 जून पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तर मग 30 जून पर्यंतचे जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी कशा पद्धतीने मिळणार आहे, तर त्यासाठी बँकांना माहिती तयार ठेवण्याच्या सूचना सहकार विभागाकडून करण्यात आलेले आहे आणि सहकार विभागाकडून पोर्टल बनवण्याचे काम सुद्धा सुरू झालेले आहे। नवीन वेबसाईट या ठिकाणी काढली जाणार आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी बांधवांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी द्यायची आहे। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे। त्या अनुषंगाने सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती बँका व राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागवलेली आहे। मग लक्षात ठेवा, ज्या सहकारी बँका आहेत म्हणजे DCC बँका आणि राष्ट्रीयकृत बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे सारख्या ज्या नॅशनल बँका आहेत त्यांच्याकडूनच या ठिकाणी माहिती मागवलेली आहे। तुम्ही जर खाजगी बँकांकडून लोन घेतले असेल तर त्या ठिकाणची माहिती मागवलेली नाही। तर तुमचं खातं खाजगी बँकेत असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळेल याची शक्यता कमी आहे। तर मित्रांनो, 30 जून 2025 पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची व चालू बाकीदारांची माहितीचा समावेश आहे। त्यामुळे 30 जून 2025 पर्यंतचे जे थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। तर मग या संदर्भात आता अधिवेशनात सुद्धा मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की 1 जुलैच्या आत आम्ही या ठिकाणी कर्जमाफी करू। तर या ठिकाणी त्या अनुषंगाने ही माहिती गोळा करण्याचे काम चालू झालेले आहे। राज्यातील 1,33,44,209 शेतकऱ्यांना बँकांनी 3.25 लाख कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे। म्हणजे राज्यात जे 1,33,44,209 शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना जवळपास 3.25 लाख कोटींचं कर्ज वाटप झालेलं आहे। त्यातील 24,73,566 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील 35,477 कोटी रुपयांचे कर्ज मुदतीतच भरलेले नाही। त्यामुळे जेवढे शेतकरी आता थकबाकीदार झाले आहेत, राज्य सरकारने 2017 मध्ये शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंतची तर 2019 मध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली। मात्र अर्धवट कर्जमाफीमुळे ज्या शेतकऱ्यांना तेवढी रक्कम देखील भरणे अशक्य होते त्यांना लाभ घेता आलेला नाही। त्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा उताराच कोरा होईल अशी कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेले आहे। तत्पूर्वी सरकारने नेमलेल्या समिती कर्जमाफीसाठी पात्र कोण त्याचे निकष निश्चित करणार आहे। त्यासाठी सहकार व कृषी विभागाच्या आयुक्तांचीही मदत घेतली जात आहे। सतत थकबाकीदार झालेले व आतापर्यंत कधीही थकबाकीत न गेलेले शेतकरी दोघांचीही पीक पद्धती या सर्व बाबींचा अभ्यास करून समिती 10 एप्रिलपर्यंत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी ठरलेलं आहे, कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितले की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी अहवाल येणार आहे आणि त्यानुसार या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। तर मग आता सध्या पोर्टल तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे। शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने माहिती तयार करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत। त्यासाठी सहकार खात्याकडून स्वतंत्र पोर्टल तयार केले जात आहे। त्यावर सर्व बँकांना कर्जदारांची माहिती ऑनलाईन भरावी लागेल। शेतकऱ्यांकडील थकबाकीच्या अडचणीवर दीर्घकालीन उपाययोजना संदर्भात समितीने कृषी आयुक्तांना अभ्यास करण्यास सांगितलेले आहे, असे सहकार आयुक्त यांनी सांगितलेले आहे। दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत आहे। राज्यात दरवर्षी सरासरी 2600 म्हणजे दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे आहे। अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या विभागात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसते। जळगाव, नांदेड, बीड, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आत्महत्येची नोंद झालेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता 30 जून पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना
कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे। त्या संदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। पोर्टलचं काम सुरू झालेलं आहे। समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने आता शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे। तर मित्रांनो, लवकरच या संदर्भात आणखी काही निर्णय येणार आहेत, त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।